पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. अमरावती पालिकेवर भाजपा युवा स्वाभिमानाचा सत्तेसाठी दावा आहे. तर काँग्रेसकडून महापौर उपमहापौर पदासाठी अर्जाची उचल होतीये. तर 6 फेब्रुवारीला महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजप आणि युवा स्वाभिमान यांनी एकत्र सत्ता स्थापनेचा दावा केला असला तरी मात्र दुसरीकडे काँग्रेसकडूनही महापौर उपमहापौर पदासाठी अर्जाची उचल चालू आहे. तर काँग्रेसकडून डॉक्टर संजय शिरभाते यांनी महापौर व उपमहापौर पदासाठी अर्जाची उचल केली आहे. एमआयएम आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही अर्जाची उचल झाली. तर राष्ट्रवादीकडून उपमहापौर पदासाठी अर्जाची उचल आहे. येत्या 6 फेब्रुवारीला अमरावती महानगरपालिकेसाठी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक पार पडेल. तर भाजपच्या नगरसेवकांची सोमवारी बैठक पार पडणार आहे. सोमवारी बैठकीत भाजपचा गटनेता निवडला जाणार असल्याची शक्यता आहे. तर भाजप नगरसेवक कोकण भवनात नोंदणी करण्याकरता देखील जाणार आहेत. भाजप नगरसेवक सकाळी 10 वाजता भाजपच्या दादर कार्यालयात एकत्रित येतील. त्यानंतर सकाळी 11 वाजता मुंबई महापालिका मुख्यालयात जाणार असल्याची माहिती आहे. तर त्यानंतर नोंदणीसाठी कोकण भवनाला देखील रवाना होणार आहेत. तर छत्रपती संभाजीनगर महापालिका निकालानंतरही गटनोंदणी रखडली आहे. नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणीच नाहीये. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीचा निकाल लागूनही नगरसेवकांनी अद्याप विभागीय आयुक्तांकडे अधिकृत गटनोंदणी केलेली नाही. तर भाजपने 57 जागा जिंकल्या असून 5 फेब्रुवारीनंतर नोंदणी होण्याची शक्यता आहे. तर 33 जागा मिळवलेल्या एमआयएमकडून 2 फेब्रुवारीनंतर प्रक्रिया होणार आहे. एमआयएमने हाजी शेरखान यांची गटनेता म्हणून नियुक्ती केली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबत अनिश्चितता आहे. तर वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट नाहीये. महापौर उपमहापौर निवडणूक 10 फेब्रुवारीला होणार असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पीठाचे अधिकारी असतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.